राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगलीच्या इतिहासात नेहमीच झळकणारं नाव सांगलीवाडी। या भागाचा राजकीय ठसा जसा भक्कम, तसाच इथल्या मतदारांचा आत्मसन्मान ही दणकट। पण यंदा महापालिकेच्या रणांगणात आरक्षणाचा असा वारा सुटला की अनेक मातब्बरांची पावलंच डगमगली। आयर्विन पुलाकडील प्रभाग क्रमांक 13 मध्ये यावेळी सर्वसाधारण महिलेसाठी 2 जागा आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी साठी 1 जागा राखीव पडली। म्हणजेच यावेळी सांगलीवाडीच्या राजकारणात पुरुषांच्या तोफा शांत पण रणनीती सक्रिय असा नवा अध्याय लिहिला जाणार आहे। सांगलीवाडीच्या प्रत्येक गल्लीत पाटील घराण्यांचा प्रभाव आजवर जाणवलाय। माजी आमदार दिनकर पाटील यांनी या भूमीला राजकीय ओळख दिली, तर अजिंक्य पाटील, हरिदास पाटील, दिलीप पाटील, अशोक पाटील, महाबळेश्वर चौगुले, उदय पाटील यांसारख्या अनेकांनी गेल्या 8 वर्षापासून मेहनतीनं तयारी केली। परंतु यंदाच्या आरक्षणाच्या निकालानं या सर्वांच्या स्वप्नांवर जणू कुणीतरी आरक्षणाचं झाकण ठेवल्यासारखं झालं। आता या मातब्बर नेत्यांना राजकारणातील आपला वारसा पुढे नेण्यासाठी सौवर विश्वास ठेवावा लागणार आहे। म्हणजेच यावेळी सांगलीवाडीतील पाटील परिवार महिलांच्या माध्यमातून महापालिकेच्या गादीवर पाऊल ठेवणार। सांगलीवाडीनं आजवर अनेक दिग्गज नगरसेवक घडवले। दिनकर पाटील यांच्या रूपानं आमदार, अजिंक्य पाटील आणि हरिदास पाटील यांच्या रूपानं स्थायी समिती सभापती। पण यंदाचं चित्र वेगळं आहे। पुरुष नेतृत्वाला आता थोडं मागे राहून महिलांना पुढे करावं लागणार आहे आणि कदाचित हीच वेळ असेल सांगलीवाडीच्या राजकारणात स्त्रीशक्तीचा सुवर्णयुग सुरू होण्याची। कारण सांगलीवाडीचा इतिहास सांगतो, येथील ध्येय, जिद्द आणि नेतृत्व कुणाचंही असो, पण प्रत्येक निर्णय या मातीतूनच उगम पावतो। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।